शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते 11वी 12वी शिक्षण, जेई, नीट, सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी, दर्जेदार मार्गदर्शन, अनुभवी शिक्षक वर्ग, सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत। आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा। आमच्या सोबत तुमचे डॉक्टर, इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल। प्रवेशासाठी संपर्क 93 72 79 52 35। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। भरदिवसा चोरीची खळबळजनक घटना। मेंढपाळ दादासो मस्कू गणाचारी यांच्या घरात 3 लाखांची रोकड व 1 तोळे सोने लंपास, 4 तोळे सोने थोडक्यात वाचले। जत तालुक्यातील जत निगडी रोड परिसरात भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मेंढपाळ व्यवसाय करणारे दादासो मस्कू गणाचारी यांच्या घरी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे 3 लाख रुपये रोख रक्कम आणि 1 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले। याच कपाटात ठेवलेले सुमारे 4 तोळे सोने मात्र सुदैवाने वाचले। सदर घटना दुपारी 2च्या सुमारास घडली असून यावेळी घरातील कोणीही सदस्य उपस्थित नव्हता। गणाचारी कुटुंबीय मेंढपाळ व्यवसायानिमित्त घराबाहेर गेले होते। हीच संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाच्या कडेकोंडा तोडत थेट घरात प्रवेश केला। घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी कपाटाचे दरवाजे उघडून घरातील वस्तू अस्ताव्यस्त करत संपूर्ण कपाटाची झडती घेतली। कपाटात ठेवलेले सुमारे 3 लाखांची रोकड रक्कम आणि 1 तोळे सोने चोरट्यांनी चपळाईने चोरून नेले। मात्र कपाटाच्या दुसऱ्या कप्प्यात ठेवलेले 4 तोळे सोने चोरट्याच्या नजरेतून सुटल्याने वाचल्याचे सांगण्यात आले। घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर व कर्मचारी आणि अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संपूर्ण घराची पाहणी करत पंचनामा केला आणि शेजारील परिसरातील माहिती गोळा करायला सुरुवात केली। पोलिसांनी घराच्या बाहेरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे। भरदिवसा घरफोडी झाल्याने निगडी रोड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मागील काही दिवसात या भागात चोरीच्या घटना वाढल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। सदर चोरी पूर्वनियोजित असून चोरट्यांनी घराबद्दल आधीपासून माहिती घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। पोलीस निरीक्षक आणि तपास पथक यांचे चोरट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच चोरटे सापडतील असा विश्वास जत पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।